एक मिनट सर, जल्दी। मराठी में प्रश्न। सर काय सांगाल आज कवर हॉस्पिटलचं ठिकच्या हाताने मेडिकेअर हॉस्पिटल थोड़ा पीछे सर को पीछे आओ थोड़ा परवीन भाई उद्घाटन दादा पीछे आओ तुम पीछे आओ पीछे आओ उद्घाटनाच्या वेळी महेश माळवणकर माजी डीवायएसपी कोपरे साहेब भागाचे कॉर्पोरेटर असलेले महेश माळवणकर हजर होते. या परिसरामध्ये TV सेंटर ते सेंट्रल नाक्यापर्यंत एकही चांगला दवाखाना नव्हता. त्या दवाखान्याची पूर्तता, त्या आवश्यकतेची पूर्तता या ठिकाणी दवाखाना मॅडम आणि गायकवाड जे मेडिकलचे आहेत त्यांनी आवश्यकता पूर्ण केलेली आहे. खरं म्हणजे युवक दोन्ही डॉक्टर आहेत, त्यांनी मेडिकल सुरू केलेलं आहे. युवक आहे मॅडम गायकवाड. तर अशा युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणे त्या काळामध्ये खूप गरजेचं आहे. आणि स्वयंरोजगार जशी आता त्यांनी त्यांची जी डिग्री आहे त्या त्यांनी स्वयंरोजगार सुरू केलेला आहे. तो अभिनंदनीय बाब आहे. त्यांच्या ह्या नवीन उद्योगाला नवीन व्यवसायाला मी माझ्या वतीने माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अधिक शुभेच्छा देतो. जय हिंद. नमस्कार, मी डॉक्टर ऋचा संजय रारवाले. TV सेंटरला माझ्या नवीन मेडिकेअर हॉस्पिटल व वेद मेडिकलचे आज उद्घाटन आहे. आपल्याकडे पोटाचे आजार, स्त्रीरोग, बालरोग यावरती योग्य दरात उपचार होतील आणि नक्कीच सर्वांना त्याचा लाभ होईल. नमस्कार. सर्वप्रथम मी हॉस्पिटलचं उद्घाटन डॉक्टर ऋतुजा आणि भारत या दोघांना शुभेच्छा देतो. त्यांनी अतिशय म्हणजे समाज उपयोगी सेवेचा जिथे आवश्यकता आहे याचा सुरुवात केली आहे. प्रत्येकजण आजकाल काय होतं की पैशाच्या मागे लागतो, आरोग्याच्याकडे म्हणजे दुर्लक्ष होतं आणि यांना लोकांनी अतिशय म्हणजे एक चांगला हे सुरू केली. म्हणजे याच्यात सेवा पण घडते, सामाजिक दायित्व जे आहे आणि विशेष म्हणजे त्यांचं कौतुक करावं वाटतं. त्यांनी त्यांचं लोगोच एवढा सुंदर केला आहे, आपले आरोग्य आमची जबाबदारी. म्हणजे आपल्या आरोग्याची जेवढी काळजी ते घेऊ शकतील त्यांच्या परीने तुम्हाला आरोग्याचं म्हणजे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी चांगलं मार्गदर्शन, उपचार आणि उपचारासाठी जे औषधी आहेत त्या औषधीच्या सेवासुद्धा ते उपलब्ध करून देत आहेत. मी संजय दारूवाले माझ्या परिवारांच्या वतीने दोघांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, मी विशाल गायकवाड. जसं साहेबांनी सांगितलं की सामान्य की म्हणजे सुरुवातीपासून त्यांचं लोकेशन, त्यांचं सजेशन होतं की या एरियात म्हणजे खरोखर हॉस्पिटल आम्ही बघितले, सर्वे वगैरे केला, मेडिकल डिस्काउंट आणि त्यानंतर प्रत्येक गरजेनुसार म्हणजे फ्री चेकअप वगैरे, डॉक्टरची फी कमी असणं, ह्या गोष्टींचा विचार करून सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही ते सुरुवात केलेली आहे. आता इथून पुढं ज्या ज्या गरजेनुसार सेवा देण्याचा आमचा निर्धार आहे, जसं त्याच्या लोगोनुसार, उपचारानुसार म्हणजे जसं ज्या जे आम्ही ठरवलेलं आहे त्या सेवा आम्ही पूर्ण देणार. आजसुद्धा म्हणजे तुम्ही सगळीकडे घेऊ शकता की ब्लड डोनेशन कॅम्प, फ्री चेकअप ह्या सुविधा आम्ही म्हणजे पूर्ण दिवसभर इथं 6 वाजेपर्यंत असणार आहे. तर त्यासाठी म्हणजे जास्तीत जास्त नागरिकांनी इथून पुढं त्याचा फायदा घ्यावा. धन्यवाद.